आणि आता पाहूयात महाफास्ट न्यूज 100। राज्यामध्ये महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील। लोकसभेच्या जागांसंदर्भात शरद पवारांचा दावा। आमच्यातील काही सहकारी भाजपसोबत जाण्याच्या मताचे होते। माझा कधीही भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाला नव्हता। शरद पवार यांचा खुलासा। शरद पवारांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती, फक्त मी पवारांचा मुलगा नाही आणि म्हणून मला संधी नाही, हा कसला न्याय? अजित पवार यांचा सवाल। शरद पवारांसोबत उभं राहून अजित पवारांनी पक्ष उभा केला, पण पक्षामध्ये स्थान मिळणार नाही हे समजल्यावर अजित पवार बाहेर पडले। उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। शरद पवार हे उद्धव ठाकरेंचे फिलॉसॉफर आणि गाईड आहेत। शरद पवार जे म्हणतील तेच ठाकरे करतात। फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गद्दार आहेत, गद्दारच राहणार। ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदींची शिंदेंवर टीका। राज्यसभा कशी मिळवली हे उघडपणे बोलणं योग्य नाही। प्रियांका चतुर्वेदींच्या शिंदेंवरच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। प्रियांका चतुर्वेदी यांनी तोंड सांभाळून बोलावं, शीतल म्हात्रेंचा इशारा। खासदारकी वाचवण्यासाठी प्रियांका चतुर्वेदींकडून आरोप, शीतल म्हात्रे यांचं वक्तव्य। चतुर्वेदी काहीही चुकीचं बोलल्या नाहीत। 50 खोक्यांची सुरुवात एकनाथ शिंदेंपासूनच झाली। प्रियांका चतुर्वेदींच्या वक्तव्याला राऊतांकडून दुजोरा। प्रियांका चतुर्वेदी यांनी केलेल्या वक्तव्यामध्ये काहीच चूक नाही। अंबादास दानवेंकडून प्रियांका चतुर्वेदी यांच्या वक्तव्याचं समर्थन। भाजपसोबत जाण्याचा निर्णय आमच्या पक्षामध्ये कधी झाला नाही। पर्यायांवर चर्चा झाली पण निर्णय नाही। एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पवारांचा मोठा खुलासा। भाजपसोबत जायची चर्चा झाली हे तरी पवारांनी कबूल केलं। भाजपसोबत जायचं नव्हतं तर दिल्लीमध्ये 6 बैठका का घेतल्या? शरद पवारांच्या मुलाखतीवरून अजित पवार यांचा सवाल। पवार आमचं दैवत, पण 80व्या वर्षानंतर थांबलं पाहिजे। शरद पवारांच्या वयावरून पुन्हा एकदा अजित पवार यांचं वक्तव्य। पुलोदचा प्रयोग आणि अजित पवारांच्या प्रयोगामध्ये साम्य नाही। शहांच्या माध्यमातून राजकारण करत असाल तर जनता स्वीकारणार नाही। शरद पवारांची टीका। भाजपसोबत जाण्याच्या चर्चा झाल्या होत्या। पवार निर्णय सामूहिक आहे असं दाखवतात, पण कोणाचं ऐकत नाहीत। त्यांना हवं तेच ते करतात। पवारांच्या दाव्यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया। चंद्रकांत पाटलांनी पवारांबाबत वक्तव्य करायला नको होतं। पवार निवडणुकीला उभे नव्हते, त्यामुळे त्यांचं वक्तव्य चुकीचं। अजित पवार यांची चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर नाराजी। आम्हाला फक्त शरद पवारांचा पराभव करायचा आहे, चंद्रकांत पाटलांनी केलं होतं वक्तव्य। पराभव समोर दिसत असल्यामुळे स्वतःचं खापर दुसऱ्यावर। अंबादास दानवेंची अजित पवार यांच्या वक्तव्यावर टीका। उद्धव ठाकरे पक्ष विलीन करतील असं मला वाटत नाही। मी ठाकरेंचं काम पाहिलंय, ते पक्ष विलीन करणार नाहीत। अजित पवार यांचं मत। ठाकरे गटाला विलीन होण्याची गरज नाही। ठाकरे गटाची आधीच काँग्रेस झाली आहे। विलीनीकरणावरून उदय सामंतांची टीका। निकालानंतर पवार आणि ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होणार। भाजप नेते आशिष देशमुख यांचा दावा। आणि एक महत्त्वाची बातमी,